जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुदतवाढ, पोलिसांकडून आणखी 1 दिवसाची परवानगी। उद्धव ठाकरेंनी फोनवरून जरांगेंशी चर्चा केली, अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल, न्यायमूर्ती शिंदे समितीची जरांगेंची चर्चा। मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही, मराठवाड्यातील 1,13,000 कुणबी कुठे गेले, मनोज जरांगेंचा शिंदे समितीला सवाल। मी खरं उपोषण करतो, जरांगे फुलांची उधळण केल्यानं कपड्यांना रंग लागला, जरांगेंचं टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर। मराठे मुंबईत पुन्हा का आले, शिंदेंना विचारा, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तुमचे 11 आमदार सोडून गेले ते पहा, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत खोटं आश्वासन दिलं नाही, अशी प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक, नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी। निवडणुकीच्या तयारीला लागा, एकमेकांशी भांडू नका, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला, उर्वरित आरोपींचा दोषमुक्तीसाठी अर्ज। टोमॅटोचे दर कोसळले, नाशिकमध्ये टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 200 ते 250 रुपये। धुळे शहरासह जिल्ह्याला पावसानं झोडपलं, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात साचलं पाणी, रुग्णांसह नातेवाईकांचे हाल। मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास, बीडच्या वडवणीमधील उपळी ग्रामपंचायतीतील प्रकार। संभाजीनगरमध्ये जीव धोक्यात घालत कार चालकाची स्टंटबाजी, नदीपात्रातील धोकादायक पुलावर चालवली गाडी। जम्मूमधील रियासीमध्ये भूस्खलन, रियासीमध्ये ढिगाऱ्याखालून 7 मृतदेह बाहेर काढले, युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू। रामबनमध्ये ढगफुटीनं 3 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता। आसारामचं जोधपूर तुरुंगात आत्मसमर्पण, जानेवारीमध्ये जामीन मिळाला होता, आसारामला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा। लाडक्या बाप्पासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती, ठाण्यातील देखाव्यानं वेधलं लक्ष।